आपल्या आवडत्या प्रियकरासोबत पळून गेलेल्या प्रेयसीच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण लग्नाच्या मांडवात आपल्या प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या प्रेयसीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? हे ऐकायला थोडं फिल्मी वाटतं ना, पण मी तुम्हाला कोणत्याही चित्रपटाची कहाणी सांगत नाहीये, तर खरी घडलेली घटना सांगतोय. आपण या घटनेतल्या मुलीचं नाव संध्या असं गृहीत धरू. वयात आलेल्या त्या संध्याचं लग्न करण्यासाठी तिच्या घरचे स्थळ बघत होते. मात्र अशातच संध्याचा गावातल्याच एका मुलावर जीव जडला. म्हणजे तिचा त्या मुलावर जीव जडून 2 वर्ष झालेली, पण जसं तिच्या घरच्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, त्यांनी संध्याला घरात बसवलं आणि आपल्या शोध मोहिमेला वेग आणला. अशाच घाईत तिच्या वडिलांनी तिच्यासाठी मुलगा पसंत केला. मुलीचे हात पिवळे करायची तयारी सुरू केली. हळद लागली, लग्नाचा दिवस आला, घराच्या बाहेर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, पाहुणे जमले होते, लग्नाचे विधी चालू होते आणि तितक्यात अनर्थ झाला. सर्वांच्या समक्ष भरल्या मांडवात नवरीने स्टेजवरून खाली उडी मारली. स्टेजच्या बाजूला उभ्या असणाऱ्या आपल्या प्रियकराचा हात धरला आणि थेट मांडवातनच धूम ठोकली. घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा मधली आहे. नक्की काय झालंय, कुठे आणि कसं घडलंय, सगळं काही समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. मुजावर गाव मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातलं अगदी छोटंसं गाव. या गावात राहणारी संध्या संध्या लग्नाची वयाची होती. अशातच तिचं गावातल्याच एका पोरासोबत ओळख झाली. सुरुवातीला फक्त नजरेनं हाय हॅलो विचारलं जायचं. नजरेला नजर भेटली, दोघांनी एकमेकांच्या नजरेतले भाव ओळखले. हीच ओळख पुढे सरकली, मैत्री झाली. या मैत्रीत दोघं एकमेकांशी बोलत होते, एकमेकांना जाणून घेत होते. नातं आणखीन पुढे सरकलं. या दोघांचंही एकमेकांवर प्रेम बसलं. हे प्रेम शांतीत क्रांती करत होतं, जोपर्यंत घरच्यांना माहीत नव्हतं. तोपर्यंत भेटीगाठी, रोमांस सगळं काही चालू होतं. पण अचानक या गोष्टीची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली. घरच्यांनी पाळत ठेवली आणि जेव्हा कन्फर्म झालं, तेव्हा एक दिवशी संध्याला समोर बसवलं. संध्यानं ओळखून घेतलं की पुढे काय. पण आता संध्याचा इलाज नव्हता. घरच्यांनी जाब विचारल्यावर पोरगी धडाधड बोलायला लागली. याला प्रत्युत्तर म्हणून पहिल्यांदा घरच्यांनी तिच्या या कृत्यानं घराचं नाव कसं मातीत जाईल हे समजावलं आणि नंतर तिचं घराबाहेर पडणं बंद करून तिच्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. खरं तर संध्याचं त्या पोराशी 1-2 दिवसांचं अफेअर नव्हतं, तर तब्बल 2 वर्ष ते दोघंही एकमेकांना डेट करत होते. मात्र तिच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. आजूबाजूला शब्द टाकले आणि जवळच्याच परसिया गावातल्या भलवी कुटुंबातील मुलाचं स्थळ संध्यासाठी चालून आलं. पोरगा चांगला होता, घरचे चांगले होते. असंही संध्याच्या घरच्यांना तिचे लवकरात लवकर 2चे 4 हात करायचे होते. बघाबघी झाली, दोन्हीकडच्यांना पसंत पडलं. संध्याच्या घरच्यांनी लवकरात लवकर मुहूर्त काढायचा आग्रह धरला. मुहूर्त निघला आणि संध्याच्या घरच्यांनी निश्वास टाकला. पण त्यांना माहिती नव्हतं, त्यांनी आत्ता जरी निश्वास टाकलेला असला तरी लग्नाच्या दिवशी त्यांचा श्वास अडकायची परिस्थिती त्यांच्यावर येणार होती. ठरल्याप्रमाणे सगळी खरेदी झाली. देण्या घेण्यानुसार वस्तू आणल्या गेल्या. लग्नाचा दिवस उजाडला, विधी चालू झाले. एक एक माणूस गोळा व्हायला लागला. मांडव लोकांनी गच्च भरला आणि स्टेजवर संध्या आणि तिचा नवरा दोघेही जण धार्मिक विधी पार पाडत होते. सुरुवातीचे सगळे विधी झाले. त्याच्यानंतर गळ्यात वरमाळा घालायची वेळ आली आणि सगळ्यांनी अक्षदा टाकायला हात उचलले. पण ते हात अक्षदा टाकायचं सोडून तोंडात घालायची पाळी या संध्यानं सगळ्यांवर आणली. संध्याचा माजी प्रियकर हा तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या व्यासपीठाच्या शेजारी उभा होता. नवऱ्याच्या गळ्यात वरमाला घालायच्या वेळेस या संध्यानं आपला घागरा सावरला आणि डोळ्यांचं पातं लावायच्या स्टेजवरून उडी मारत आपल्या प्रियकराच्या गळ्यात वरमाळा घातली आणि त्याचा हात धरून मांडवाच्या दाराच्या दिशेनं धूम ठोकली. तिचा प्रियकर देखील त्या लग्नात उपस्थित होता आणि याची तिच्या घरच्यांना कल्पना नव्हती. संध्याचा होणारा नवरा आणि त्याच्या घरचे डोळे विस्फारून पाठमोऱ्या पळणाऱ्या संध्याकडे बघत राहिले. त्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की संध्याचं 2 वर्षांपासून या मुलासोबत अफेअर होतं आणि संध्याच्या घरच्यांना याची कल्पना होती. त्यांना संध्या कुणासोबत पळतीये, का पळतीये, काय चाललंय काहीच कळायला मार्ग नव्हता. मात्र संध्याच्या घरच्यांनी भानावर येत संध्याला आणि तिच्या प्रियकराला पकडलं. संध्याच्या घरच्यांनी तिच्या प्रियकरावर हात धुवून घेतला. संध्यालाही कानाखाली मारण्यात आल्या. पण तोपर्यंत भलवी कुटुंबाच्या कानावर संध्याचा प्रताप पोहोचला होता. त्यांनी संध्या स्टेजवरून उडी मारून पळाली याच्याही पेक्षा संध्याच्या घरच्यांनी तिच्या अफेअरची गोष्ट आपल्यापासून लपवली याचा जास्त राग आला.
मुळातच लग्न हा काही बावलाबावलीचा खेळ नाहीये. आपल्या प्रतिष्ठेच्या अट्टहासापायी संध्याच्या घरच्यांनी एकाच वेळी 2 कुटुंब आणि 3 आयुष्य पणाला लावली. मुलाकडच्यांनी देखील या लग्नात चांगला खर्च केला होता. पै पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं. त्यांनीही हा प्रसंग आपल्या इज्जतीवर घाला घातल्यासारखा घेतला. संध्याच्या घरच्यांनी त्या पोराला धुतल्यानंतर भलवी कुटुंबाने त्या पोरीच्या घरच्यांना धुवायला सुरुवात केली. ज्या मांडवात लग्न लागणार होतं, जिथं अक्षता पडणार होती, तिथं माणूस समोर दिसेल त्याला मारत होता. सगळीकडे पळापळ चालू झाली. मांडवाचा कपडा फाटत होता. कोण कुणाला मारतंय याचं भान नव्हतं. बायका एका कोपऱ्यात रडत होत्या. पोरांचा गलका चालू होता आणि ही परिस्थिती बघून अशातच एकानं पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रकरण शांत केले. दोन्ही कुटुंबांना समज देण्यात आली. मात्र ही गोष्ट इथेच थांबली नाही. भलवी कुटुंबानं संध्या आणि तिच्या घरच्यांनी आपली फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केलाय. त्यांचं म्हणणं होतं की यामुळे आम्हाला आर्थिक फटका बसलाय. पोलिसांनी त्यावेळी संध्याला भलवी कुटुंबानं घातलेले दागिने परत करायला लावले. मात्र भलवी कुटुंबानं याचा कायदेशीर सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं. हे प्रकरण आता छिंदवाडासहितच मध्य प्रदेश आणि संपूर्ण देशात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. आणि याचं कारण ठरलंय की ती मुलगी स्टेजवरून उडी मारून पळून जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खरं तर तो व्हिडिओ मुलगी नवरदेवाच्या गळ्यात हार घालतानाचा क्षण टिपण्यासाठी कोणीतरी चालू केलेला. मात्र त्यात पोरीने केलेला भलताच उद्योग रेकॉर्ड झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. पण या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलगा किंवा मुलीची जर इच्छा नसेल, त्यांचं दुसऱ्या कुणावर प्रेम असेल, तर त्यांच्या मनाविरुद्ध लग्न लावून देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की एखाद्याच्या प्रतिष्ठेच्या अट्टहासापायी 3-3 लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. या घटनेबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.